सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नफा मिळवण्याचा आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु तुम्ही मनोरंजनावरती जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करत आहेत तर त्यांना आज एखादी चांगली बातमी संध्याकाळपर्यंत ऐकायला मिळेल. आज संध्याकाळचा वेळ मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यामध्ये तुमचा जाईल. व्यवसायासाठी आज तुम्हाला काही लहान आणि लांब पल्ल्याच्या यात्रा पूर्ण कराव्या लागू शकतात. तुमच्या सामानाची आणि आरोग्याची दोन्हींचीही तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा मंत्र जाप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमची सामाजिक ओळख निर्माण करण्याचा आहे. वडिलांच्या मार्गदर्शनानं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि भावंडांच्या सहकार्यानं सगळ्या गोष्टी रुळावर येतील. जर आज तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काळजीपूर्वक करा, कारण तुमचे महत्त्वाचे आणि मौल्यवान सामान मात्र चोरीला जाण्याचा धोका आहे. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज व्यवसायामध्ये नफ्याच्या संधी मिळतील, परंतु तुम्हाला योग्य संधी ओळखण्याची गरज आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक मान सन्मानाचा आहे. तुम्हाला आज सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे वाद होणार नाहीत याची तुम्ही विशेष काळजी घ्या. योग्य वेळी आपलं काम करा. आज दुपारनंतर तुमच्या घरी कोणी पाहुणे येऊ शकतात आणि त्यावरती तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज सुसंवाद राहील. संध्याकाळच्या वेळी धर्म आणि अध्यात्माकडे तुमची आवड वाढेल. आज सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल, परंतु संध्याकाळच्या वेळी तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आर्थिक लाभ मिळवण्याचा आहे. जवळच्या लोकांच्या मदतीने आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस हा तुमच्या शक्यतांवरती केंद्रित राहील. व्यवसायामध्ये रोजच्या कामामध्ये निष्काळजीपणा करू नका, नाहीतर ज्या कामातनं तुम्हाला नफ्याची अपेक्षा आहे ती कामं पुढे ढकलल्यामुळे तुमचं मन हे निराश होऊ शकतं. आज व्यवसायामध्ये नफ्याच्या तुम्हाला अनेक संधी जवळ येऊनही रद्द होताना दिसतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा आहे. तुम्ही आज एखाद्या सरकारी योजनेचा पुरेपूर फायदा उचलाल. आई किंवा घरातील महिलांचं आरोग्य मात्र आज थोडंसं बिघडेल. तुम्हाला आज कर्ज देण्या घेण्यापासून दूर राहावं लागेल, नाहीतर आर्थिक समस्या वाढू शकतात. संध्याकाळच्या वेळी निराशाजनक विचारांपासून तुम्ही दूर राहा. दिवसाच्या सुरुवातीला कोणाच्या तरी वाईट बोलल्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो, परंतु काही वेळानं सर्व काही ठीक होईल. आज तुम्ही तुमच्या व्यावसायिक योजनांवरती काही पैसे खर्च कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचं नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा थोडासा विचार करायला लावणारा असेल. मुलांच्या समस्याचं समाधान न मिळाल्यानं तुम्हाला मानसिक अशांतता जाणवू शकते. भूतकाळामध्ये केलेल्या एखाद्या चुकीसाठी तुम्हाला आज पश्चाताप होईल, परंतु परिस्थिती सुधारल्यामुळे ती समस्या संपुष्टात येईल. व्यवसाय तुमचा चांगला चालेल, परंतु छोट्या कामांसाठी कर्मचारी तुमच्यावरती अवलंबून राहतील. आज सासरच्या लोकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. एखाद्या मित्राच्या मदतीसाठी तुम्ही पुढे याल
ज्यावरती तुमचे काही पैसे खर्च होतील. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यामध्ये घालवाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एखादी नवीन डील फायनल केली असेल तर आज त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. जर आज काही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला तुमच्या रागावरती नियंत्रण मात्र ठेवावे लागेल आणि बोलण्यामध्ये तुम्हाला नम्रता आणावी लागेल. प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या गोडवा टिकून राहील. घरातील मोठ्यांच्या मदतीनं कुटुंबातील समस्या सुटेल आणि आज तुम्हाला सरकारी मदतही मिळेल. संध्याकाळच्या वेळी अचानक तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल थोडेसे चिंता वाटेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला कामावरती लक्ष केंद्रित करण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता तुम्ही तुमचं काम करत राहा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आज अनोळखी व्यक्तीसोबत कुठलाही पैशांचा व्यवहार करणं टाळा, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. आज तुमची कमाई कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. संध्याकाळच्या वेळी तुमची सामाजिक जबाबदारी वाढेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराची पूर्ण साथ मिळेल. आज मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्हाला फार आनंद होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवांचं दर्शन घेऊन शनिदेवांना तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. भावंडांच्या मदतीनं तुमचे थांबलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील आणि तुमची अडकलेली कामं देखील सहजासहजी पूर्ण होतील. आज सकाळपासूनच तुमच्या व्यवसायामध्ये छोट्या छोट्या नफ्याच्या संधी तुम्हाला मिळत राहतील, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत मात्र जास्त घ्यावी लागेल. तुम्ही आज कुटुंबापासून काही लपवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर त्यामुळे वाद होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या सामाजिक संपर्कांना वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुमचं एखादं काम फार दिवसांपासून थांबलेलं असेल तर ते भावंडांच्या मदतीनं सहजपणे पूर्ण होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सकाळपासूनच तुम्हाला थोडाफार नफा मिळत राहील, परंतु ही आर्थिक स्थिती टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या वडिलांच्या मदतीनं तुमच्या घरगुती व्यवसायातील काही समस्या आज अगदी सहज सुटतील. आज घरामध्ये एखादी वाईट बातमी समजल्यामुळे तुमच्यामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. नोकरीमध्ये तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते यशस्वी मात्र होणार नाहीत. आज संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्र आणि कुटुंबाला धीर देणारा ठरणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला थोडासा आव्हानात्मक राहील. जे लोक व्यापार करतात त्यांना आज नफा मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. तसेच नवीन योजनांवरती काम करणं देखील गरजेचं राहील आणि तरच तुम्ही तुमच्या व्यवसायातून चांगला नफा कमावू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आज त्यांच्या वरिष्ठांशी काही करार होऊ शकतात. तुमच्या रागावरती तुम्ही आज नियंत्रण ठेवा. संध्याकाळी सामाजिक संबंधांमुळे तुम्हाला फायदा होईल आणि नवीन योजनांना बळ मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आज कामावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, नाहीतर अडचणी येऊ शकतात. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा थोडासा संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक फायदेशीर सौदे मिळतील, परंतु तुमच्या स्वभावामुळे म्हणजेच जरा हट्टीपणामुळे तुम्ही त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकणार नाही.
घरातले लोक तुमच्यावरती जास्त विश्वास ठेवतील, परंतु कामामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुम्हाला थोडाफार तोटा होऊ शकतो. जर तुम्ही आज तुमच्या वागण्यामध्ये थोडीशी मृदुता ठेवलीत तर कोणाकडनंही तुमचं काम अगदी सहज पूर्ण करून तुम्ही घेऊ शकता. परंतु जर राग व्यक्त केला तर नुकसान तुमचंच होईल. संध्याकाळी मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन तुम्ही बनवू शकता. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी पुढचा मार्ग सोपा होईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.